आपल्या सगळ्यांचा आवडीचा आणि जिव्हाळ्याचा दिवस म्हणजे बारशीचा परवा. बारस म्हणजे एकादशी नंतरचा दिवस जवळ आलेला आहे. भगवंताच्या सान्निध्यामध्ये भगवंताच्या जवळ येऊन कीर्तन करण्याची संधी दरवर्षी ही 3रं का 4थं वर्ष माझं आहे. आणि मला सांगायचा मुद्दा की आपला भगवंत इतका कळवळू आहे की त्याला हवं असलेल्या व्यक्तीला तो बरोबर बोलतो. या जगामध्ये आपण कितीही म्हणावं मी हे करतो, मी हे करतो, मी दर्शनाला जातो, भगवंताच्या दर्शनाला जातो, नव्हे लेका, त्याला तू हवा असतो म्हणून तू त्या दिवशी बरोबर तिथे येतोस. जर भगवंताच्या मनात नसेल एखादी व्यक्ती मला नको आज, तर दारात आलेली व्यक्ती निघून जाते काहीतरी कारणामुळे. आणि जर भगवंताच्या मनात असेल ही व्यक्ती मला आज इथे हवी, मग आपण घरात किती तंगड्यात अडून पडा, काहीतरी प्रसंग घडतो आणि मंदिरात यावंच लागतं का, त्यांनी बोलवलं म्हणून. म्हणून भगवंताच्या शक्तीला, भगवंताच्या विचाराला कधी आव्हान देऊ नये. आणि त्याच्या दरबारात तर मी हे करतो असं कधीच म्हणू नये. कारण तो ज्याच्यासाठी जन्माला आलाय ना, तो अंबरीश राजा त्या भूमिकेतनं राहिला आयुष्यभर. आणि भगवंताची अपेक्षा तीच आहे, बाबा रे मी अंबरीशासाठी आलो, तसं तुमच्यासाठी सुद्धा एकदा मला बोलवा. सत्य आहे. आम्ही म्हणतो भगवंता तू येण्यापेक्षा आम्ही येतो, तू काही येऊ नको. इथे येतो 4 वेळा दर्शन घेतो, तू काही आमच्या घरी येऊ नको. सांभाळणार कोण तुला? म्हणून शिवाजी महाराज जन्माला यावे कुठे? आपल्या घरात नको, शेजारच्या घरात जन्माला यावे. आपल्या घरात कोण त्रास सहन करणार? तसं भगवंत माझ्यासाठी नाही, मी भगवंता तुझ्यासाठी फार फार येतो, पण तू याचा विचार करू नकोस. पण भगवंत आपल्यासाठी यावा असा जो विचार करतो ना, भगवंत त्याचाच विचार करतो. मी माझ्या पदरचं उदाहरण देत नाही, जवळच अतिशय सगळ्यांना आवडीचं उदाहरण. दिवाळीचं वातावरण होतं. एक दृष्टांत सांगते. या जो भगवंताचा विचार करतो ना, देव त्याचा विचार कसा करतो बघा. दिवाळीचं वातावरण आणि एका घरामध्ये ते दिवाळीचे सगळे तयारी सुरू आहे, कपडे बनवणं. पूर्वीचा दृष्टांत आहे, त्यामुळे काही टेलर वगैरे नव्हते, त्यामुळे घरातच कपडे शिवायचे. दिवाळीचे कपडे शिवणं चालू आहे, घरामध्ये शेण रांगोळी सारवणं चालू आहे, पदार्थ बनवले जातात. असा घमघमाट सुटला घरामध्ये. आणि तो वास इतका काय वेगळाच असतो त्या काळातला. चिवडा वगैरे एरवी पण खातो, पण त्या काळातला चिवडा एकदम वेगळा वाटतो बघा आपल्याला. करंज्या, चकल्या वगैरे एकदम. आणि असा घमघमाट सुटला. आणि त्या घरातला जो मुलगा होता तो पटकन उठला. तो म्हटला, आई आपण सगळे दिवाळी साजरी करतो, मग पांडुरंगाची दिवाळी कोण साजर करत असेल ग? काय भावना आहे बघा. आपण सगळे दिवाळी करतो, चकली खातो, कडबोळी खातो, करंजी खातो, चिवडा खातो, चांगले चुंबले कपडे घालतो, पण आपल्या पांडुरंगाची दिवाळी कोण करेल? आईनं उत्तर दिलं, चेष्टेत म्हणाली, तुला इच्छा आहे जा बोलव पांडुरंगाला. असं म्हटल्यावरती ते पोरगा नाही, तरुण मुलगा होता, गेला हो रावळामध्ये. आणि पांडुरंगाला म्हणतोय काय, सण दिवाळीचा आला, 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 सण दिवाळीचा आला. हाती धरुनी देवासे, देवासे हाती धरुनी देवासे, चला म्हणे आमुच्या घरासे, चला म्हणे आमुच्या घरासे, हाती धरुनी देवा. असं कोण गेलो होतं देवळामध्ये? सण दिवाळीचा आला, सण दिवाळीचा आला. नामा रावळासे गेला, नामा राव
केले हो पांडुरंगाकडे आणि जाऊन काय करतायत, हाती धरुने देवाचे देवाचे, हाती धरुने देवाचे देवाचे, हाती धरुने देवाचे. चला म्हणे आमच्या घरासे, चला म्हणे आमच्या घरासे, हाती धरुने देवाचे देवाचे. आणि नामदेव महाराजांनी पांडुरंगाला घरी आणलो आणि गोणाई माता नामदेव महाराजांची आई साहेब दारात उभे आहेत. भगवंत म्हणाले नामदेवांना, अहो नामदेवा, मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे, पण मी तुमच्याकडे दिवाळी साजरी करायला आल्यावरती माझ्या इथे कोणतरी पाहिजे की नाही उभा, बदली कलाकार. नामदेव महाराज म्हणाले कोण उभं राहील, माझ्यासारखं पाहिजे. मग म्हणे नामदेवा, या जगात माझ्यासारखा तूच आहे. म्हणून भगवंताच्या जागी नामदेव महाराजांना उभं केलं आणि नामदेवांच्या घरी पांडुरंग आले. कोणाईने उठणे केले, कोणाईने उठणे केले, नामा शेट्टीने नाव घातले. भगवंत आले, थंडीचे दिवस आहेत त्यामुळे घरामध्ये उठणं कुठलं, गरिबाच्या घरी थोडंसं डाळीचं पीठ होतं, त्याच्यामध्ये कापूर थोडा कुस्करला, तेच उठणं झालं. घरात गरिबाच्या घरात उठणं कुठलं, तेच लावलं पांडुरंगाला. नामशेटीने नाव घातले आणि गरम पाणी भगवंताच्या डोक्यावर उठलं. भगवंताला इतका आनंद झाला आणि स्नान घालताय ते नाव घातले, हाती धरुने देवाचे देवाचे, हाती धरुने देवाचे देवाचे, हाती धरुने. आणि भगवंताला स्नान झालं भगवंताचं. आता भगवंताचं स्नान झाल्यावरती आता डोकं पुसायला काहीतरी पाहिजे ना. आपण नाही का, टॉवेल असतो आपल्याकडे, वस्त्र असतं. आता भगवंताचं डोकं पुसायला वस्त्र कुठलं आणणार नामदेवांच्या घरामध्ये. म्हणून म्हटलं गरिबाच्या घरची दिवाळी आहे. आणि गोणाई मातेनं काय केलं, भगवंताचे डोकं पुसण्यासाठी गोणाईनं काय करावं, टॉवेल आणला, इकडचं वस्त्र आणलं, हॅट तिच्याकडचं वस्त्र कुठलं होतं, पदर माथ्याचा काढिला, पदर माथ्याचा काढिला. पदर काढला. जगामध्ये आपल्या लेकराला सगळ्यात सुरक्षित स्थान कोणतं, तर आईचा पदर. तो पदर काढला गोणाई मातेनं. पदर माथ्याचा काढिला, बाळ नंदाचा हा पुशिला, बाळ नंदाचा हा पुशिला. भगवंताचं ते ओले केस गोणाई मातेनं आपल्या पदराने पुसून काढले. मी भाग्यवान कोणाला म्हणीन, पांडुरंगांना भाग्यवान म्हणेन, गोणाई मातेला नव्हे. की भक्ताच्या मातोश्रीकडनं स्वतःचे डोकं पुसून घ्यायचं. बाळ नंदाचा हा पुशिला, हाती धरुने देवाचे देवाचे, हाती धरुने देवाचे देवाचे. चला म्हणे आमच्या घराचे, चला म्हणे आमच्या घराचे, हाती धरुने देवाचे देवाचे, हाती धरुने, हाती धरुने, हाती धरुने देवाचे. पंढरीनाथ महाराज काळी मध्ये यमन चालू. जो भगवंताचा विचार करतो देव त्याचा विचार करतो. म्हणून इथे अभंग महाराजां भगवंताच्या समोर आज कीर्तन सेवा करताना अभंग कोणाचा घ्यावा असा विचार आला होता. कारण ज्याच्यासमोर कीर्तन करायचं आहे त्याच्यासमोर काहीतरी अभंग योग्य पाहिजे. जो अंबरीश वरद भगवंत आहे, जो अंबरीशासाठी 10 जन्माला येतो, 10 गर्भवास सहन करतो भगवंत, ज्यांनी केलेत. म्हणून आपल्याकडे दशावतार झालेत. बरं, भगवान अंबरीशाला दुर्वासांनी दिलेल्या शाप, तो अंबरीशाचा शाप भगवंतांनी स्वतःकडे घेतला. दुर्वासांनी शाप दिला. आपली कथा माहिती आहे तुम्हाला आणि ती कथा ऐकायची बारसेला, म्हणून मी कथा सांगत नाही.
पण 10 जन्म तुला 10 गर्भवास सहन करावे लागतील. हा भक्ताला दिलेला शाप भगवंताने आपल्याकडे घेतला. अजून किती दयाळूपणा असावा भगवंताचा. म्हणून त्याला विनय भावाने शरण जावं. आणि आपल्या भक्तासाठी तो परमात्मा इतका तत्परतेने येतो की आपल्या बायकोला सुद्धा पाठीशी ठेवतो. म्हणून लक्ष्मी माता मागे, बाई तू माझ्या आणि माझ्या भक्ताच्या मध्ये आता येऊ नकोस. म्हणून अभंग सुद्धा अतिशय माहीत असलेला अभंग, प्रसिद्ध अभंग. सगळा अभंग काही सोडवणं शक्य नाही, थोडक्यात आपण विचार करूया. जगद्गुरु तुकोबारायांचा अतिशय प्रसिद्ध अभंग, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, हेची थोर भक्ती आवडते देवा, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणते फळ संचिताचे, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पण. हेची थोर भक्ती, भगवंताला आवडणारी भक्ती कोणती? काय सुंदर अभंग आहे. हेची थोर भक्ती, थोर म्हणजे मोठी. भगवंताला मोठी भक्ती आवडते. आता मोठी भक्ती म्हणजे कुठली? मोठ्यांनी केलेली भक्ती का आपण केलेली भक्ती? तर या कुठल्याही भानगडीत न पडता हेची थोर भक्ती म्हणजे काय? तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये पहिल्या ओळीमध्ये एक विधान केले, हेची थोर भक्ती आवडते देवा, एवढं विधान केले, सिद्धांत दिला. आणि पुढच्या सगळ्या ओळी कुठली भक्ती देवाला आवडते याचं वर्णन पहिल्या ओळीशी लावलेलं आहे. काय याला म्हणतात अभंग. हेची थोर भक्ती आवडते देवा, कुठली आवडते देवा? संकल्पावी माया संसाराची, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे, हेची थोर भक्ती, ठेविल्या अनंते तैसीची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, हेची थोर भक्ती, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी, हेची थोर भक्ती. काय अभंग याला म्हणतात अभंग. संकल्पावी माया, पहिलाच शब्द वापरला, संकल्पावी माया संसाराची. आपली जी संसारावरची माया आहे, संकल्प करणं म्हणजे काय? आपले गुरुजी पूजा जेव्हा सांगतात तेव्हा आपण पहिला संकल्प सोडतो बघा, इति करी शे असं म्हणून पाणी सोडतो, बरोबर? याचा अर्थ काय? म्हणजे इथून पुढचं सगळं तुला वाहिलं. हे भगवंता आता तुझी पूजा मी करतोय, मी नव्हे, माझ्याकडनं तू करवून घेतोयस. अशा अर्थाने आपल्या संसारावरचं माया, संसारावरचं प्रेम त्याला वाहिणं. आपण आपल्या सगळ्या आजूबाजूला प्रेम वाहतो आधी, हे माझं मदत करतील, ते मदत करतील, हा मदत करेल, तो मदत करेल. मग कोणीही सापडलं नाही, अभिने दवाओं की नाही दुआओं की जरूरत. आलो मग देवाकडे, रिटायर्ड झालो की आयुष्य टायर्ड व्हायला लागलं की आता चला भगवंताकडे. अरे का आधी काय झालं होतं याला? सगळं व्यवस्थित असताना आम्ही येत नाही, सगळं झालं, प्रॉब्लेम सुरू झाले. आमच्याकडे एक म्हण आहे, संकट पडता हरिपाठ, संकट पडता हरिपाठ. संकट सुरू झाली की देवाचे द्वारे हो बाक्षण्य बनी तेने मुक्तीच्या रे सारियल्या. संकट पडता हरिपाठ आणि संकट जाता हरिकडे पाठ. पंढरीनाथ महाराज की जय. एरवी सगळं संसारामध्ये छान रमू बरं. म्हणून नामदेवांसाठी परमात्मा का आला याला कारण मगाशी सांगितलं त्याप्रमाणे, माझी दिवाळी आपण करतोच काही, पण आपल्या दिवाळीमध्ये देवाची दिवाळी साजरी आपण केली पाहिजे. या भावनेनं नामदेव महाराज वागत होते, या भावनेनं ज्ञानोबाराय वावरत होते, या भावनेनं तुकोबाराय वावरत होते. म्हणून देव त्यांच्यासाठी आला. संकल्पावी माया संसाराची, संसाराची माया त्याच्यावरती वाहून टाकली. हो, ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. जैसी स्थिती आहे तैसाची तूर आहे, कौतुक तूप आहे संचिताचे. तो ती ओढी आणि ओढ सारखी.
आयुष्यामध्ये जगामध्ये समाधानाशिवाय मजा नाही हो. ठेविले अनंते तैसेची राहावी. याचा अर्थ प्रगती करायची नाही असं नाही, ती प्रगती झालीच पाहिजे. मी 100 रुपये आज मिळवते म्हटल्यावरती मी उद्या 200 कसे मिळवीन याच्यासाठी प्रयत्न झालाच पाहिजे, त्याबद्दल वाद नाही. पण नाही ते जे मिळणार नाही त्याच्याच्या मागं धावत बसतो आपण, तिथे मात्र आपण समाधान विसरतो. जे मिळणार कधी नाहीये, जे कधीतरी संपणार आहे, जे संपणार आहे त्याच्या मागं आपण लागतो, आणि जो कधीही संपणार नाहीये ना त्याच्या मालापासून दूर जातो आपण. म्हणून मला अंबरीश राजाचं चरित्र या अभंगाला योग्य वाटतं की ती कृत्या जेव्हा अंबरीश राजावरती चालून आली आपल्या, म्हणून कथा मी सांगत नाही, कथेचं मर्म सांगतो, मर्म जाणून घेऊया. कृत्या जेव्हा अंबरीश राजावरती चालत आली, बरोबर ना, असा संदर्भ आहे ना. दुर्वासांनी ती कृत्या पाठवली, ती अंबरीश राजावरती चालत आली. राजा आहे तो, त्या कृत्येचा वध करू शकला असता. आपण थोडा विचार करा, नवे पळून जाऊ शकले असते, बरोबर. पण घाबरल्यावर पळून नाही का जात आपण. समजा आपल्या मागं कुत्रं लागलं इथून जाताना, टेन्शन घेऊ नका, लागणार नाही. पण समजा लागलं तर आपण 1-2 गोष्टी काय करतो, एक तर चप्पल दाखवतो की असं नुसते ॲक्टिंग तरी करतो की नाही, आणि दुसरी गोष्ट पळतो. या 2 गोष्टी आपण करतो. कृत्या जर आली अंबरीश राजावरती तर तो भगवंताच्या नामस्मरणात पळून जाऊ शकले असते, काही हरकत नव्हती. पण नाही, देवा तुझं व्रत करताना माझ्यामध्ये हे संकट येत आहे ना, आता तू त्याचं निस्तारण कर. ठेविले अनंते तैसेची राहावे. म्हणून त्या कृत्येसमोर अंबरीश राजाने नमस्कार केला, आणि अंबरीश राजा वाकला, आणि मागणं ते सुदर्शन चक्र आले. ठेविले अनंते तैसेची राहावे. ही परिस्थिती मी बदलू शकणार नाही, मी उगाच का वेळ त्यात घालू. परिस्थिती बदलणार नाही याच्यात विचार करण्यापेक्षा ती वेळ पाहू दे, भगवंताचं नाव घेत बसू आपण. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. म्हणून पुढची ओळ येते, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. लोक इतकी रडत असतात हो महाराज, काय सांगू. आम्ही अनेक गावोगाव फिरतो ना सर, प्रत्येक जे जाऊ तिथे 1-2 माणूस अशी भेटतातच. काय आम्ही त्यांना विचारतो, काय भाऊराव कसं चाललं, जगते कसं तरी, सगळं व्यवस्थित असतं बरं. तरी साहेब महाराज देवानी आम्हाला काही बी दिलं नाही. आणि आपला प्रॉब्लेम काय असतो माहिती का, त्याला सगळं दिलं मलाच दिलं नाही, हे आपल्याला रडायची फार सवय असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो बघा, तो अजिबात देवाचं करत नाही, तो आपला सुखात, आणि मी एवढं देवाचं करतो, माझ्याच नशिबी दुःख का. म्हणून श्रोते हो, जगात हवं ते सुख मिळतं. दुसरं वाक्य आहे का, हवं ते सुख मिळतं. सुख मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत, हवं ते सुख नाही, माफ करा, सुख मिळवायचे अनेक मार्ग आहेत. पण मी दुसऱ्यापेक्षा सुखी व्हावं यासाठी कुठलाही मार्ग नाही. आपणच आपलं सुखी व्हावं लागतं. यांच्यापेक्षा मी सुखी कशाला बाबा, त्याला भगवंताच्या कृपेने मिळालं. पाऊस सुरू होईल आता, पावसाळा सुरू झाल्यावरती नळाला पाणी येतं. आपल्या घरामध्ये आपण पाणी भरून ठेवतो, बरोबर की नाही. पण पाणी भरण्यासाठी काही जण बॅरल ठेवतात, बॅरलच म्हणतात ना, बॅरल भरून ठेवतात मोठा, त्याच्यानंतर छोटा बॅरल, त्याच्यानंतर छोटा भांडं, त्याच्यानंतर छोटी कळशी, त्याच्यानंतर छोटा तांब्या, छोटं भांडं, बाटल्या भरून ठेवतो की नाही आपण. आता मला तुम्हीच सांगा, एक बॅरल आहे, बॅरलच्या शेजारी बाटली ठेवली आहे, त्याच्या शेजारी कळशी ठेवली आहे, त्याच्या शेजारी बाटली ठेवली 1 लिटरची. सगळ्यात जास्त पाणी कशात बसेल हो, बॅरलमध्ये, त्याच्यानंतर बाटलीमध्ये, बाटलीनंतर कळशीमध्ये, कळशीनंतर काय बाटलीमध्ये. 1 लिटरच्या बाटलीनं 10 लिटरमध्ये जास्त बॅरलमध्ये पाणी भरतं. म्हणून राग करायचा नसतो. माझी कपॅसिटीच 1 लिटरची आहे, त्यामुळे माझ्यात तेवढंच पाणी भरलं जाणार आहे, आणि त्याची 10 लिटरची कॅपॅसिटी आहे, त्यामुळे 10 लिटर त्याच्यात भरलं जाणार आहे. मी 1 लिटर म्हणून मी माझी कॅपॅसिटी वाढवली पाहिजे. आपण काय करतो, 10 लिटर त्याच्यात कसं काय जास्त, अरे तर 10 त्याची कॅपॅसिटी तेवढी केली त्यांनी स्वतः. 10 लिटर पाणी वाढवण्यासाठी त्यांनी स्वतःला गरम करून फुगवून घेतलं. आपण असे फुगलेलो असतो, आभार सोडून द्या, पण पाणी भरण्यासाठी त्यांनी फुगवून घेतलं स्वतःला. तू एवढंच राहिला सरळ, त्यामुळे तुझ्यात 1 लिटर बसलं. मला सांगायचा मुद्दा, आपण दुसऱ्याच्या प्रगतीवरनं आणि आपण त्यामुळे जास्त दुःखी होतो.
म्हणून वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. दुःख किती आपण इतकं उगाळत बसतो. मला कायम प्रश्न पडतो, ज्ञानोबारांच्या आयुष्यात किती दुःख आली, तुकोबारांच्या आयुष्यात किती दुःख आली. एकनाथ महाराज जे संबंध उत्तम संसार मानला जातो त्यांच्या आयुष्यात दुःख किती आलं. नामदेव महाराजांच्या आयुष्यात दुःख किती आलं. कोणाचंही आयुष्य काढा, कोणीही सुखी नाही, सगळे दुःखी आहेत. आपल्यापेक्षा ते जास्त दुःखी आहेत. आपण सगळ्यात सर्वार्थाने सुखी म्हणावे. आपल्याकडे सगळे उकडायला लागलं पंखा आहे, अजून उकडायला लागलं कूलर आहे, खायला प्यायला व्यवस्थित मिळतंय, सगळं एकदम व्यवस्थित, तरी आपल्याला रडायची सवय जात नाही. मग ज्ञानोबारांनी तर किती रडलं पाहिजे, तुकोबारांनी तर किती रडलं पाहिजे. उलट तुकोबाराय म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, परी या दुष्काळे पिढा गेली. बरे झाले देवा बाईला कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये. उलट बरं झालं का, जेवढी मला दुःख देशील तेवढा मी तुझ्याकडे लवकर येईल. आपण काय करतो, वाहिल्या उद्वेग इतका उद्वेग करतो, दुःखची केवळ. जेवढं उगाळत बसू ना तेवढं दुःखच मिळत राहतं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात. आणि कोणीही या जगामध्ये, आपल्या समर्थ रामदास स्वामी महाराजांचा एक सुंदर श्लोक आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मनात तोची शोधून पाह. जगी सर्व सुखी असा कोण आहे, कोण आहे या जगात सुखी, कोणीही नाही. विचारी मनात तूच शोधून पाह, शोधून बघ, कोणाला कोणीतरी काही ना काहीतरी आहेच. आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो आणि पूर्वरंग पुढे नेतो. आपण भगवंताच्या दरबारात बसलोय सगळे, बरोबर. या दरबारामध्ये कोणाकोणाला वाटतं की आपण दुःखी असावं? हात वर करा. मी कशाला करू हात पहिला, हात वर झाला आणि त्याने तथाच तो म्हटलं की झाली का पंचायत. कोणाकोणाची इच्छा आहे कोणाची नाही. सुख मिळावं असं कोणाकोणाला वाटतं. सगळे काही जण तर 2-2 हात वर करतो. सगळ्यांना इथे, मी इथलंच असं नाही, जग आता याच्यात मार्फत सगळेजण पाहत आहे, प्रत्येकाला वाटतं सुख पाहिजे, बरोबर. हवं कन्फर्म लॉक करू का? कारण माझं अण्णव बडवे, आम्ही डायरेक्ट देवाच्या जवळच आहे म्हणून. त्यामुळे तुम्ही सांगाल लगेच मी देवाकडे ते पाठवलं. तुम्हाला हवंय सुख? सर हवं. तुला हवंय का सुख? हवं. मला हवंय, तुला हवंय, आमच्या सगळ्यांना हवं. म्हणजे तशी मला नावं ठेवून द्यायला, यांना पहिल्या क्रमाने द्या. सगळ्यांना सुख पाहिजे. पण आता पुढचा प्रश्न तुम्हाला मला विचारायचा आहे, आपल्याला सगळ्यांना सुख हवं, पण सगळी दुःख संपून मिळणारं सुख हवं का थोडंसं दुःख ठेवून पूर्ण सुख हवं? सगळी दुःख संपल्यावरनं मिळणारं सुख हवंय का थोडंसं तरी दुःख राहू दे बाबा असं म्हणणारं सुख हवंय का? नाही. सगळी दुःख संपल्यावरती सुख पाहिजे की नाही? पण तसं होतं का? कुठे ना कुठेतरी दुःख हे वाचत राहतं, टोचत राहतं, कुठे ना कुठेतरी. म्हणजे आणखी पुढे सांगू का, 100% सुख कोणाला मिळत नाही. 98, 99, 99.99 सुद्धा सुख मिळतं, पण 0.1 जे दुःख असतं ना ते एवढंच दुःख 100%, 98% सुखाला भोगू देतात नाही, कायम त्याचं टोचत राहतं. बघा, उदाहरण देऊ का? बघा पटतंय का? पेरू खातो आपण सगळे, पेरू. त्या पेरूची जी बी असते ना, बी, ती दातात अडकण्यासाठीच तयार केलेली असते. कोणाची किती दात असो, कशी काय बरोबर ती तिथे जाऊन बसते बघा. एकच ती बी असते बारीक. आणि काही जण मग ती पिन घालतात वगैरे, बराच कार्यक्रम करतात ते. माझं पण त्यातलंच आहे मी. आणि ठरवतो आपण प्रत्येक वेळेस, आता यावेळेस इथे अडकली आहे, इकडनं अजिबात खायचं नाही, इकडे जाऊन खायचं. पण बरोबर पेरू आला की तिथेच खाल्ली आहे. बरोबर मागच्या वेळेस भोकलं होतं, ती किती वेळ आपण केवढीशी बी असते ती, बाकी काही अडकलेलं नसतं बरं, पण ती एवढीशी बी बाकीचे पदार्थ खाऊ देत नाही आपल्याला. का? एवढंसं दुःख बाकीच्या सुखाला भोगू देता येत नाही. आपण घरामध्ये दही लावतो दुधाचं, हंडाभर दूध आहे,
मला सांगा, हंडाभर दुधाला हंडाभर विरजण लागतं का? चमचाभरच विरजण लागतं. त्या अख्खं हंडाभर ते दुधाचं दही करतं. तसं चमचाभरच दुःख असतं. ते हंडाभर सुखी दुधाला कायम दह्यामध्ये ठेवत असतं. सुख भोगू देत नाही आपल्याला, काही ना काहीतरी काही ना काहीतरी. आणि आमचे सगळे लोक म्हणतात का, महाराज आमच्याकडे सगळे हो, पण आपण म्हणजे सुख दुःख आहे. महाराज आमच्याकडे सगळं सेट आहे हो, सोफा सेट, डायनिंग सेट, नेकलेस सेट, इलेक्ट्रॉनिक सेट, सगळं सेट आहे, पण माइंड मात्र अपसेट. सगळं सेट. वाहिल्या वेग दुःखाची केवळ. आपल्याला सगळ्यांना ते भोगावंच लागणार आहे. रावणाला 80,000 बायका होत्या. रावणाला 80,000 बायका होता. ऐकान सोडून द्या. नाही तर लोक सगळं कीर्तन विसरतात आणि एकच लक्ष, 80,000. परवा एक ठिकाणी नामदेवारे परवा एकाकडे कीर्तन सांगितलं. कीर्तन झालं, एक श्रोता आला मला विचारायला, महाराज नमस्कार. म्हटलं का सुंदर झालं कीर्तन आपलं. म्हटलं वा, पण एक शंका आहे. म्हटलं काय? आता काय एवढं काय शंका? म्हटलं ते रावणाला 80,000 बायका असतात असं तुम्ही सांगितलं. म्हटलं हो बाबा, एकनाथी भागवतात हे सांगितलंय, तुकारामांनीही अनेक अभंगामध्ये रावणाच्या बायकांचे 80,000 वर्णन केले. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? हे म्हणे कसं काय जमत होतं? मी म्हटलं काका, रावण जाऊन अनेक वर्ष झाली, आता त्याच्याबरोबर त्याच्या बायका सुद्धा गेल्या, तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम नाही. लोकांना एक एक जमत नाही, पण 80 कसं काय रावणाला जमलं? मला काही माहिती नाही, मी काही रावणाला विचारायला गेलो नाही. आणि रावणाला 80,000 बायका आहेत याचा विचार मी का करत बसू? त्यांनी त्याचा विचार करावा ना. माझा मुद्दा पुढे, 80,000 स्त्रिया आहेत. 80,000 स्त्रियांच्यापेक्षा सुद्धा सगळ्यात सुंदर मंदोदरी नावाची सुंदर स्त्री पत्नी आहे, पट्टराणी. पण एवढं सगळं सुख आहे, पण दुःख अडकलं सीतामाईमध्ये. आणि ते एवढंच दुःख लंकेमध्ये तो घेऊन आला. सगळ्या मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात राही सर्वे राज्ये बुडाले. एक दुःख दारात आणलं, सगळं राज्य एका क्षणात संपलं. आम्ही अशी किती दुःख बाहेरून आणतो, किती दुःख बाहेरून आणतो. एसीची सवय लागलेली असते शरीराला. मी माझं सांगतोय, जाऊ दे दुसऱ्याचं कशा सांगतो. बाहेरून दुःख आणलं विकत, सुख सुख वाटतंय म्हणून, आणि तो एसी वगैरे लावला. तो इन्स्टॉल करण्यासाठी भरपूर पैसे खर्च केले. आणि जेव्हा असा लावला एसी, हा गरम व्हावा, मस्त गार वाटतं, एकदम मस्त लावला आणि लाईट गेली. आता काही उपयोग आहे का त्याचा? बाहेरून दुःख आणलं मी. एसी जेव्हा घरामध्ये नव्हता तेव्हा साध्या पंख्यावर माझं भागत होतं. पण एसीची सवय लागली, आणलं सुख, आणलं सुख. पण जेव्हा खऱ्या अर्थाने लाई लाई व्हायला लागली तेव्हा लाईट गेल्या होती. दुःख आणलं की विकत? ते एवढंच दुःख. साधं छोटा एसी असतो तो 1 लिटरचा का 1.5 लिटरचा असतो, एवढंच असतो. पण तो एवढंच आणला, त्यामुळे मी घरात 2 BHKच्या फ्लॅटमध्ये राहील. पण तो 2 BHKचा फ्लॅट त्यावेळेस नको वाटतो का, एसी बंद झाला म्हणून. दुःख, एक क्षण दुःख, 2 BHK फ्लॅट सुद्धा नको वाटायला लागतो. त्यापेक्षा असं वाटतं जाऊ दे, आपल्या एका झाडाखाली गार सावलीमध्ये उभं राहिलं बरं वाटलं. का? सुख दुःख तिथे कळतो. म्हणून वाहिल्या दुःख वेग दुःखची केवळ, भोगण ते फळ संचिताचे, तुका म्हणे घालू तयावरी भार. म्हणून म्हणतो अंबरीश राजाचं एवढं मंदिर उभं का राहिलं भगवंत? कारण ते सगळा भार त्याच्यावर वाहिला होता. त्याच्यावर वाहिल्यामुळे आयुष्याचा आनंद झाला. म्हणून तर तुकोबर आहे. मूळ पद्धत सांगतात की बाबा रे, दुसरा तिसरा काही विचार न करता, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावे माया संसाराची, संकल्पावे माया संसाराची.
देवा हिची तुला भक्ती आवडती देवा हिची तुला भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची सर्वभावी माया संसाराची हिची तुला भक्ती आवडती देवा हिची तुला भक्ती हिची तुला भक्ती हिची तुला भक्ती आवडती देवा आवडती आवडती माता भगिनींना विनंती आईसाहेबांना थोडा पुढे सरकून एवढी जागा आहे ऐका ऐक छोटी पाठी मोठी नको वा अजून पुढे सरका हे बाय हे आपल्याला हे उडू द्यायचं नाहीये ते कॅमेऱ्यामध्ये वाईट दिसते या पुढे पुढे सगळं मग पांडुरंग श्रीरंग भजो देवना पांडुरंग श्रीरंग भजो देवना पांडुरंग श्रीरंग भजो देवना भजो देवना
मालकुस कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे 2 मिनिटं सगळ्यांनी भजन करूया आणि भजन करताना सगळ्यांनी जोरात टाळी वाजवायची. देवाचं नाव घेताना कुठलीही टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ माजवावा. या नात्रे जोरात देवाचं नाव घ्या, कोणालाही काहीही होणार नाही. तुम्ही म्हणाल बुवा देवाचं नाव घेताना काही झालं तर झालं तरी काळजी करू नका बरं. हारासकट सगळी व्यवस्था आपण केलेली आहे आणि त्याच्या दरबारात काय टेन्शन हो. अहो तो यमाला सुद्धा पळवून लावणारा परमात्मा अंबरीशासाठी येतो. तर ते सांगतो बाबा एकदा तो माझं होऊन बघ रे, एकदा. आजपर्यंत सगळ्यांचं होऊन बघितलंस. यांचं झालं थोडा, त्यांचा थोडा झाला, यांचं सगळ्यांचं होऊन बघितलं. सगळ्यांचं होऊन बघितलं, पदरी काय पडलं, काही पडलं नाही बाबा. एकदा माझा होऊन बघ, मग तुला कळेल आयुष्याचा आनंद काय. जे अंबरीच्या राजाला कळला आनंद, त्याचं होऊन राहण्यात मजा आहे हो. म्हणून एकदा त्याचं जर व्हायचं असेल ना तर सोपा उपाय. आत्ता पांडुरंग श्रीरंग भज रे म्हणा. भगवंताचं नाव गोड, मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी तो साक्ष बहुतांची. एवढं गोड नाव आहे. रामनामे पिकली वाचा. त्यामुळे वाचा गोड व्हावी अशी इच्छा असेल तर देवाचं नाव घेऊया आणि मग आख्यानाकडे वळूया. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. हरि बोल. लक्ष्मीनारायण नारायण हरी हरी. वेदो नारायण नारायण हरी हरी. अग्नि नारायण नारायण हरी हरी. हरि बोल. सत्य नारायण नारायण हरे हरे. सत्य नारायण नारायण हरे हरे. बद्री नारायण नारायण हरे हरे. श्रीमन्नारायण 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 नारायण हरे हरे. नारायण नारायण हरे हरे. कुंडली गवरदा हरिहर. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. अंबरीश श्री भगवान की जय. बोला भारत माता की जय.
मूर्ती तीनचा तंबोर तेच हा पंचमपंच आवाज प्रसंग असा घडला. पूरबसे सूर्यमुखा पेला उजियारा जागे हर दिशा दिशा जागा जग सारा देर ना सकाळची वेळ आणि एक कुलीन स्त्री, चांगल्या घरातली स्त्री तिच्या पेहरावावरनं, आपल्या भारतीय संस्कृतीमधला पुरुषांचा पेहराव, स्त्रियांचा, माता भगिनींचा पेहरावावरनं ती कुठल्या घरातून आली आहे याचं भान लक्षात येतं. म्हणून जगामधला सर्वोत्तम पेहराव आपल्या भारतीय स्त्रीचा, भारतीय पुरुषांचा मानला गेला. आपल्याकडच्या वातावरणानुसार पुरुषांचे पोशाख आहेत, माता भगिनींचे पोशाख आहेत. वातावरण ज्या भागात राहतो त्या भागातल्या वातावरणानुसार दुर्दैवाने आमच्या आत्ताच्या पिढीला आणि आजच्या पुढच्या पिढीला याचं भानच राहिलं नाहीये. आपण देवळात जाताना कोणते कपडे घालावे याचं एक भान असलं पाहिजे. मग तुम्हाला देवळांमध्ये येण्यापासून रोखल्यावरती मग आरडाओरडा करू नका. डॉक्टर जेव्हा ऑपरेशन करण्यासाठी ऑपरेशन थिएटरला जातात तेव्हा ते घरातल्या कपड्यात जातील का? कॉमन सेन्सचा विषय ना, जातील का? नाही. ते त्यांचा पोशाख तिथे ठरलेला आहे. वकील जेव्हा कोर्टामध्ये उभा राहतो तेव्हा घरातल्या बरमुड्यावरती जाऊन उभा राहील का? नाही राहणार. तो त्याचा पोशाख ठरलेला आहे. तो जो पोशाख नसेल तर त्याला बाहेर हाकललं जातं. पूर्ण पोशाख करा आणि मग आत या. मला म्हणायचा मुद्दा हाच आहे की आपण काय बिघडलं? आपण आपल्या देवासमोर पूर्ण पोशाखात, देवाला आपण अर्ध्या पोशाखात ठेवू का? आपण त्याला पाहिलं की अरे आज देवाचा पोशाख व्यवस्थित नाही असं आपण म्हणतो की नाही? कधी कधी होतं की नाही? मग जर देव मला व्यवस्थित पाहिजे तर मग देवाने माझ्याकडनं अपेक्षा का करू नये? मी पण त्याच्यासमोर व्यवस्थित जावं. परिणाम म्हणून मला सांगायचं होतं, एक कुलीन स्त्री भगवंताच्या समोर उभी आहे, हातामध्ये निरंजन आहे, फुलं आहेत वगैरे, आणि देवाची प्रार्थना करते. कैलास राणा शिवचंद्र फणींद्र माता भ्रुकुटे जळाळे, कारुण्य सिंधू भव दुःख हारे, तुझ वीण शंभो मज कोणता रे, तुझ वेळ शंभो मज कोणता. आणि भगवान शंकरांच्या समोर उभी आहे आणि भगवान शंकरांच्या चरणाला स्पर्श केला आणि भगवान शंकरांचे डोळे उघडले. भगवान शंकर कैलासावर शांत आणि गार ठिकाणी असल्यामुळे शरीरही गार, शांत, गौरवर्णीय, शांत, आणि गरम हाताचा स्पर्श झाल्यावरती जागे झाले भगवान शंकर. आणि पाहतायत तर समोर काय हो, आपली पत्नी उभी होती. भगवान शंकरांची पत्नी, भगवान शंकरांची पहिली पत्नी. बरं, भगवान पार्वती माता, थोडं बारीक, पार्वती माता भगवंताची दुसरी पत्नी आहे. पहिली पत्नी दक्ष राजाची मुलगी, तिचं नाव दाक्षायणी, तिला कोणी सती म्हणायचे.
अशी दाक्षायणी समोर उभी आणि ती इतकी गोड भगवंताकडे बघून हसली हो. आहा. आणि देवाने तिच्याकडे पाहिलं, देवही तिच्याकडे बघून हसले. आणि देवाने तिच्याकडे बघून हसल्यावरती ती अशी काही लाजली हो. पूर्वी लाज वगैरे असा आपल्याकडे विषय होता. जाऊ दे आता, न बोललेलं बरं. आता लाजेला सुद्धा लाज वाटेल अशी अवस्था झाली. न बोलले काही गोष्टी आपल्या बोलायच्या नाही, फक्त जाता जाता आपल्या बोलायच्या. रिंग रोड बाहेरून बोलायचं. ती अशी काही लाजली. महाराज असं नका न बघू माझ्याकडे. का नाही बघायचं? अगं तू शक्ती आहेस, मी शिव आहे, मी तुझ्याकडे बघतोय, तू पत्नी आहेस माझ्याकडे. नाही म्हणे महाराज तुम्ही माझ्याकडे असं बघा, हरकत नाही, माझ्याकडे बघायला हरकत नाही, पण गेले अनेक दिवस मी असाच सुंदर शृंगार, असंच सुंदर नटून टटून तुमच्या समोर येते, तेव्हा तुम्ही माझ्याकडे बघत नव्हता. उलट मी तुमच्याकडे बघून मुद्दामून बांगड्या वाजवते, असं करते, तरी तुम्ही माझ्याकडे बघायला तयार नाही. पूर्वीच्या काळामध्ये पत्नीनं पतिराजांना हाक मारण्याची एक पद्धत होती. जेव्हा आहो सुद्धा म्हणायची पद्धत नव्हती, त्या बांगड्या वाजवायच्या, की अमुक अमुकचे बाबा ऐकलं का, एवढाच आवाज, बरं ऐकलं का, नाही ऐकलं का, की त्याला कळायचं काय. आता काय सर, ए इकडे ये. परवा मी एकडे गेलो होतो ना, काय काका आहेत का, आय आहे, ए ए ये रे, ये ये ये. मला वाटलं कुत्र्याला हाक मारतात की काय. ये 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 ये. ते काका इतके घाबरत आले हो. त्यांनी तिलाच विचारलं कोण आले. अगं बुवा आले. या या ये 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 ये. घाबरं. ते घाबरत आले याचं कारणच होतो, ते होते वाळकेश्वर, ती होती महाबळेश्वर. पंढरीनाथ महाराज की जय. प्रणाम. नाही म्हणे महाराज मी रोज तुमच्याकडे इथे येते आणि येऊन बघते तर काय, तुम्ही तुमच्या मनामध्येच असता, मनाशीच बोलता, मनाशीच हसता, मनाशीच रडता. हे चूक आहे, हे चूक आहे, हे बरोबर नाही, असं वेड्यासारखं करता तुम्ही. मी तुमच्याकडे समोरून माझ्याकडे बघत पण नाही. मला सांगा तुम्ही कोणाचं नाव घेत होता, एवढं रडत होता, रडता कोणासाठी? आणि तुमच्यासारखा देव, तुम्ही शंकर, सब देवन के बाबा, सगळ्या देवांनी तुमच्या चरणावरती नतमस्तक व्हावं. भगवान विष्णू असतील, ब्रह्मदेव असतील, सगळ्यांनी येऊन तुम्हाला नमस्कार करावा असे तुम्ही, आणि तुम्ही असं मनाशीच रडता, मनाशीच हसता. हे बरं नवं वागणं दाजीबा, गावात होईल शोभा. हे वागणं बरं नवं, हे बरं नवं. भगवान शंकर म्हणाले बाई तुझ्या मनात काय सांग पाहू, मी कोणाचं नाव घेत असेल. तिने लगेच आपला तो पूर्वीच्या काळात असा एक कार्यक्रम असायचा, पदर असा घ्यायचा आणि एकदा या अँगलनी ते तिने लगेच अशी काही लाजली होती आणि ती म्हणाली महाराज माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही माझं सोडून कोणा दुसरीचं नाव घेऊ नये. भगवान शंकर म्हणाले अगं नाही दाक्षायणी, तुला जर असं वाटत असेल की मी तुला विसरलो आणि दुसऱ्या कोणीचं नाव, तुझं सोडून मी कोणाचंही मनात विचार आणत नाही का. मग तरी पुटपुट कोण काय करताय, पुटपुट नाव कोणाचं घेताय. भगवान शंकर म्हणाले नाव घ्यायला सांगतो ऐक, पण त्याच्यात एक गोष्ट सांगतो. नाही म्हणाले मग मला सांगाच कुणाच्या हो स्मरता नामाते, सत्य का सांगा नामाते, सत्य का सांगा नामाते. कुणाच्या हो स्मरता नामाते, कुणाच्या हो स्मरता नामाते, सत्य का सांगा नामाते, सत्य का सांगा नामाते. कधी उदासीन दिसता, कधी उदासीन दिसता, क्षणभरी स्थितीवरे नसता, क्षणभरी स्थितीवरे नसता. सविनय हो पुसते आपणासे, सविनय हो पुसते आपणासे. सत्य का सांगा नाम जसे, सत्य का सांगा नाम, सांगा नाम, सांगा नाम
सांगा ना, कोणाचं नाव घेता तुम्ही? असं ना, सांगा ना, मला सांगा. पूर्वीचे कार्यक्रम होते लढीवर, सांगा ना. ऐक म्हणे, अगं म्हणे हे दोघं जण एकत्र आले. भगवान शंकर सांगतात तिला, दोघं कोण? देव आणि दानव, जे कधीही एकत्र येणार नाही असं लोकांना माहीत होतं 100%. ते दोघं एकत्र आले. असं काही वेळा घटना घडतात, जे कधी एकत्र येणार नाही असं वाटतात ते एकत्र येतात. मी देव आणि दानवांबद्दल बोलतोय. 4 तारखेपर्यंत आचारसंहिता आहे. हां, दोघं वेगळे, दोघांचे मतदार भिन्न, मतं भिन्न, पण एकत्र आले. आणि सगळे दोघांनी एकत्र आल्यावर म्हटले काय करायचं? असं म्हणे, करू समुद्र मंथन करू, समुद्र मंथन. आणि त्यातनं काय होणार? समुद्र मंथनातनं जी जी रत्न बाहेर पडतील ती खाती एकमेकांमध्ये वाटून घ्यायची. खाती नाही, सॉरी, रत्न वाटून घ्यायची. आणि एक एक रत्न बाहेर पडायला लागण्यास सुरुवात झाली. आणि लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा, अशी एक एक रत्न बाहेर पडायला लागली. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा. आणि या रत्न एकमेकांमध्ये वाटून घ्यायला लागले. आणि या सगळ्या रत्नांमधनं एक रत्न जे बाहेर आलं, लक्ष्मी घेतली भगवान विष्णूंनी, अश्व घेतला दानवांनी, गोमाता आली ऋषींना दिली. असं सगळं सगळं वाटप झालं. एक रत्न धाड 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 करत समुद्र मंथनातून बाहेर आलं. कुठलं रत्न होतं? हलाहल विष. आणि हलाहल विष बाहेर आल्यावरती दानव म्हणाले देवांना, आता रत्न घ्यायची टर्न तुमची. देव म्हणाले आम्हाला हे परवडत नाही, तुम्ही घ्या. दानव म्हणाले आम्हाला सुद्धा नको. दोघं म्हटले आम्हालाही नको. कुठलं हे खातं घ्यायलाच कोणी तयार नाही. बाकी सगळी खाते घेत तयार, पण हे खातं म्हणे नको, हे नको 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 नको. अहो नको काय, कोणीतरी घेतलं पाहिजे, कोणीतरी घेतलं पाहिजे म्हटल्यावरती देव आणि दानव म्हटले परत एकत्र आले. आणि ते हलाहल विष आहिरभैरव हलाहल विष घेतलं. आणि म्हणे हे हलाहल विष एकच माणूस घेऊ शकतो. नमो, नमो म्हणजे शंकर. बरं, नमोंशिवाय पर्याय नाही. पुन्हा सांगतो, शंकरांना हे नमो हे संबोधन आहे, त्यांच्याशिवाय कोणीही नाही. आणि आले माझ्याकडे आणि त्याला महाराज अबकी बार तुम्हीच घ्या, तुमच्याशिवाय पर्याय नव्हे. आणि मग काय माझं कौतुक केलं. मी हे सगळं शंकरांबद्दल चाललेलं आहे, कुठेही जाऊ नका, आपलं सरळ मार्गाने कथा चाललेली आपली. आणि माझी कौतुक केलं, इंटरव्ह्यू वगैरे घेतले माझे. मला वाटलं आपलं कौतुक झालं, मग मला दिलं. आणि ते हलाहल विष धारण केलं नव्हे, प्राशन केलं. आणि माझ्या योग मायेनं ताकदीवरती हलाहल विष इथं वरतीच ठेवलं, खालती उतरू दिलं नाही. आणि असं गळ्यातच ठेवलं. तेव्हापासून माझा गळा निळा झाला, निळा. आणि तेव्हापासून माझं नाव पडलं दाक्षायणी. काय? नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. लगेच गाणं लिहिलं, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा. विष प्राशुनी जगदासया, विष प्राशुनी जगदासया, विष प्राशुनी जगदासया. विधरी सुधा करुणा करा, विधरी सुधा करुणा करा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा, जय शंकरा गंगाधरा. शंकरांनी विष प्यायलं, मी आपलं पाणी तरी पिऊ. गंगाधरा जय शंकरा, जय शंकरा, जय शंकरा शंकरा. म्हणून
भगवान शंकर म्हणाले, लोक म्हणतात वा वा शंकरा काय सुंदर दिसतोय गळा, निळा 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 गळा. मग लोकांना म्हणतो दिसतोय सुंदर, आत येऊन बघा फुललाय मळा. आग 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 व्हायला लागली, अंगाची लाई 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 व्हायला लागली. गरम 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 सगळे AC लावा काही सहन होईना. आणि मग उपाय करायला लागलो. दाक्षायणीला सांगतायत भगवान शंकर तो दाह कमी व्हावा, उपाय करायला लागलो. काही जण म्हणाले बुवा शंकरा तुम्हाला उकडतंय, गरम होतंय ना, दाह होतोय ना, थंड हवेच्या ठिकाणी जाऊन राहा, थंड हवेच्या ठिकाणी. म्हणून थंड हवेच्या ठिकाणी आलो. कैलासधीश. भगवान शंकरांना कैलासावरनं बरीच नाव आहेत बघा. कैलासधीश, कैलासराज, कैलासपती. आपले किती जण जाऊन येतात कैलासावर? आहे का कोणी म्हणतं का त्यांना कैलासधीश? फार फार कधीतरी कैलासवासी म्हणतात. आपल्याकडे 3 डबे आहेत, लक्षात ठेवा, 3 डबे. जे भगवान विष्णूंचे भक्त ते गेल्यावरती सगळे वैकुंठवासी, त्यांच्या नावाआधी वै लावलं जातं. जे शंकरांचे भक्त आहेत ते गेल्यानंतर त्यांच्या आधी कै लावलं जातं, म्हणजे कैलासवासी. आणि एक जनरल डबा आहे, जनरल, जे सगळे आले की भारताड त्याच्यामध्ये भरलं जातं, त्याचं नाव स्वर्गवासी. पंढरीनाथ महाराज की परिणाम. तिथे कैलासावर राहिलो दाक्षायणी, पण तरी गारवा नाही लागला ग. मग काही जण म्हणाले शंकरा गरमी तापामध्ये नाही का पट्ट्या ठेवल्या जातात, तसं काहीतरी गार डोक्यावरती ठेवा. म्हणून चंद्र ठेवला, चंद्र, तरी सुद्धा गार वाटायला तयार नाही. मग काही जण म्हणाले जरा डोक्यावर काहीतरी गार ठेवा, म्हणून गंगा ठेवली, तरी गार वाटायला तयार नाही. मग काही जण म्हणाले भगवंता जिथे ठेवले तिथेच काहीतरी गार गुंडाळा. आपण नाही का मफलर गुंडाळतो बघा, गमशा गुंडाळतो, तसं गार गुंडाळा. म्हणून सर्प गुंडाळे. सर्प गार असतात बरं का. हात लावला ना आपण सापाला गार लागतो, पण हातच लावा बरं. नाहीतरी जसं सध्या बुवा फार उकडते हो, कीर्तनाला बसलं की हाय हाय होतं, तुम्हाला पंखा आहे पण आमचं काय, असं म्हणून जर समजा एखाद्याने विचार केला चला उद्या कीर्तनाला येताना 2-3 गुंडाळून येऊ गार वाटण्यासाठी, कायमचे गार. पंढरीनाथ महाराज शंकरांना जमलो, पण म्हणे तिथे गार गुंडाळलं तरी उपयोग नाही. मग काही जण म्हणाले भस्म लावा, भस्म लावलं गार वाटतं, भस्म लावलं तरी गार वाटायला तयार नाही. काही जण म्हटले व्याघ्रचर्म बांधा, तरी बांधलं. काही म्हणे विवस्त्र राहा, तसंही राहिलो, पण गार काही कमी गरम कमी होईना ग. म्हणून श्रोतेहो असं म्हणतात, अमृत पितो तो देव असतो, विष पितो तो महादेव असतो, आणि अमृत तुल्य पितो तो माणूस असतो. काय गुळाचा चहा, प्रेमाचा चहा, ढोमणे चहा, काय असतात बाबा चहा. पुण्यात तर काय विचारूच नका. चौकात अमृत तुल्य. पुण्यातली बहुतेक लोक सगळे अमर होणार आहेत, सगळं अमृत तुल्य आहे. असो, परिणाम काही केल्या बरं वाटायला तयार नाही. आणि आता मला टेन्शन यायला लागलं, अरे हे गरम गरम सहन होईना. तेवढ्यात एक वैद्य आले, आणि वैद्यांनी माझी अवस्था पाहिली, आणि वैद्य म्हणाले महाराज तुमच्या या दुखण्यावरती माझ्याकडे जालिम उपाय, जालिम रामबाण उपाय. रामबाण कुठला उपाय? एक मंत्र देतो. आपल्याकडे असे अनेक रोग आहेत की ते मंत्राने बरे होतात. औषधाने तर होताच, पण मंत्राने सुद्धा. उदाहरण द्यायचं झालं तर नागिन नावाचा एक रोग आहे, तो औषधावरही बरा होतो, पण मंत्रावरून जास्त बरा होतो. मंत्रशास्त्र नावाचं शास्त्र आहे आपल्याकडे. त्याचा वापर कसा करायचा हा योग्य माणसाच्या हातात ठरलेला विषय. मंत्रसिद्धी असते ती. परिणाम एक मंत्र दिला, त्या मंत्राच्या साहाय्याने त्या मंत्राचा जप केला, आणि मला बरं वाटलं ग बाई. आज जे दाक्षायणी मी तुझ्या समोर आहे ना, ते केवळ त्या मंत्राचा जप केल्यामुळे. आणि तू जे म्हणतेस ना पुटपुट 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 काय करत होता, कोणाचं नाव घेत होता, तर कोणाचं दुसऱ्याचं नाव न घेता ते मंत्र जप करत होतो. अच्छा. दाक्षायणी म्हटली तुमच्यासारख्या देवाला मंत्र मिळाला. कुठला मंत्र होता? ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम गंगण. शंकर म्हणाले तो नव्हे, कुठला मंत्र? आहेत मंत्र पुष्कळ, आहेत मंत्र पुष्कळ, काय करावे सुमंत्र ते रावो.
आणि मंत्रात मंत्र उत्तम, मंत्रात मंत्र उत्तम, श्रीपासुनी वर्ण जात तेरा हो राम. दाक्षायणी, मला एक मंत्र असा मिळाला की ज्याची सुरुवात श्री पासून होते आणि पुढे 13 अक्षर होतात. कुठला? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राजाधिराज रामचंद्र महाराज की. आहेत मंत्र पुष्कळ काय करावे, सुमंत्र तेरा हो तेरा हो. मंत्र पुष्कळ आहेत, सुमंत्र आहेत, चांगले आहेत, वाईट नाहीत. पण त्या सगळ्या मंत्रांमधला उत्तम मंत्र कोणता? शंकर सांगतायत. सगळ्यात जसं उदाहरण देऊ का, कीर्तनाला एका ठिकाणी गेलो होतो आणि कीर्तन होतं, भागवत कथा होती आणि कथा झाली. पहिल्या दिवसाची जेवण वगैरे झालं आणि त्या यजमानाच्या घरात उतरायची सोय. तर यजमानाच्या झाल्यावरती बाहेर मला बसवलं होतं आणि महाराज आलोच मी आत गेला आणि फळांची फ्रूट डिश म्हणतात त्याला, फ्रूट डिश अशी घेऊन आला. एका डिशमध्ये सफरचंदाच्या पोळी होत्या, जांभळं होती, चिक्कू होते, पेर होतं, अशी एका ठिकाणी. आणि दुसऱ्या डिशमध्ये हापूस आंब्याच्या फोडी होत्या, आंबा. आता मला सांगा, मला समोर ठेवलं आणि मला म्हटले महाराज घ्या. आता मला सांगा, मराठी माणूस काय जांभूळ खाईल पहिलं का सफरचंद खाईल? तो खाणार आंबा. साहजिकच मी आंब्याची एक फोड उचलली, इतका गोड होता. ज्या आंब्याच्या फोडी खायला सुरुवात केल्या तो यजमान माझ्याकडे बघतोय आणि मला म्हटलं महाराज बाकीची फळं आहेत ना, ती काही वाईट आहेत का? मग मी त्याला काय म्हणालो, ती वाईट नाही आहेत, ती चांगली आहेत, पण ती राहू दे. जसं फळांमधलं उत्तम फळ कसं आंबा, तसं आहेत मंत्र पुष्कळ पुष्कळ आहेत, काय करावे सुमंत्र ते राहो, ती राहू दे. आणि मंत्रात मंत्र उत्तम, श्रीपासुनी वर्ण जात ते राहो राहो. मी दाक्षायणी दे रे रे दे रे दे ना दर दे रे ना. दाक्षायणी, मला त्या श्रीराम जय राम जय जय राम मंत्र म्हटलं आणि मला बरं वाटलं, आनंद वाटला. आणि तो राम माझ्या आयुष्यामध्ये आला तेव्हापासून. आणि तू जे म्हटलीस ना मगाशी, तुम्ही कोणाशी रडता हसता, अगं त्या रामाचं चरित्र माझ्या जीवनासमोर एखाद्या चित्रपटासारखं दिसतं ग. तो राम लहानपणी खेळतो, बागडतो, स्वयंवर होतो, तोपर्यंत मी नाचत होतो, आनंदी होतो. पण आता माझा राम वनवासामध्ये फिरतोय ग. आता ते दृश्य पाहिल्यावरती मला वाईट वाटतंय, म्हणून मी रडतोय. राम राम म्हणजे तोच ना ज्याची बायको पळवली गेली, तोच ना. शंकर म्हणाले असं नको म्हणून. नाही म्हणे, सध्याच्या काळात काहींचा बाप चोरीला चोरतात, काही भाऊ चोरतात, तशी बायको पण चोरीला गेलेली असते. तोच ना राम, राम तक्की तोच ना. ए बाई असं म्हणू नकोस. अगं म्हणे म्हणाली दाक्षायणी, ऐकता हासली भवानी, ऐकता हासली भवानी, तो राम हिंडे रानो राणी, सीता सीता म्हणवनी वृक्ष पाषाणी आलिंगितो. इतक्या हसायला लागली होय दाक्षायणी. शंकर म्हणाले अगं हसायला काय झालं? अहो बडे तुमच्या रामाला मी चांगलं ओळखते. अहो ज्याला आपली बायको सांभाळता आली नाही, पळवून नेली गेली, आणि आता बघा राम तुमचा दगड दिसला सीता म्हणून मिठी मारतो, झाड दिसलं सीता म्हणून मिठी मारतो. असला तुमचा आणि त्या रामाचं तुम्हाला कौतुक. ते माझं आराध्य दैवत आहे. आराध्य वगैरे काही नसतं असं. तुमचा राम पक्का स्त्री लंपट. काय भाषा बघा, पक्का स्त्री लंपट. तुमच्या रामाला सीतेसारखी दुसरी कोणी दिसू दे.
तुमच्या रामाला सीतेसारखी दुसरी कोणी दिसू द्या, सारखी. बघा तुमचा राम बोलतो की नाही. तुमचा राम बोलतो किती झाला तरी पुरुष तो, माझा राम तसा नाही म्हणे, तसा नाही का, आहेच तसा. अहो पुरुषासारखा पुरुष तो, बघा बोलतो की नाही. शंकर म्हणाले दाक्षायणीला, माझ्या रामाच्या सीतेसारखी या जगात दिसणारी कोणीही नाही. ती म्हणाली, उभी केली तर, उभी केली तर. भगवान म्हणाले, कोण आहे बघायचे का? भाऊ म्हणे बघायचे. जानके रूप दे दिन दिन दादा दिन दिन, जानके रूप रे भवानी, जानके रूप रे भवानी, जानके रूप रे भवानी, जानके रूप रे भवानी. गजतृण वस्त्रे पेटून नेसली, गजतृण वस्त्रे पेटून नेसली, अंबा हे मबरे, अंबा हे मबरे. जानके रूप रे भवानी, जानके रूप रे, रूप रे, रूप रे, रूप रे भवानी, जानके रूप रे. इकडनं कसंही भुकले आला तरी आपल्याला कळायचे. हा जानके रूप रे, रूप रे, रूप रे, रूप रे भवानी, जानके रूप रे भवानी. गजतृण वस्त्रे फेडून नेसली, अंबा हे मबरे, अंबा हे मबरे. जानके रूप रे, जानके रूप रे, रूप रे, रूप रे, रूप रूप रे भवानी, जानके रूप रे, रूप रे, रूप रे. अरे जानकी अंबा मातेनं दाक्षायणी मातेनं एका क्षणात रूप बदललं आणि जानकी मातेसारखं रूप धारण केलं. ब्युटी पार्लरचा शोध इथे लागलेला आहे. नसलेलं रूप दाखवलं, एकदम अशीच उभी राहिली. अंबा हेमभरी सोन्याचा शेला नेसलेली जानकी मातेसारखी उभी राहिली समोर. बघा दिसते की नाही मी जानकी, दिसते की नाही. भगवान शंकर म्हणाले, तू दिसतेस जानकी, पण जानकी नाहीयेस हे लक्षात ठेव. माझे राम साधे नव्हे, मी तुला सांगतोय. रामाची परीक्षा बघायला चाललीयेस, फसशील आणि हारशील. ती म्हणाली, असलं काही नसते. बघा मी सांगते ना, तो राम बोलतो की नाही, बघ. डन. आणि ती खाली उतरली दंडकारण्यामध्ये. दे रे दे. आणि खरंच रामाची अवस्था तशीच होती. झाड दिसलं, हे सीते असं म्हणून झाडाला मिठी मारायला गेलो. दगड दिसला, दगडाला मिठी मारते. सीते, अगं इकडे काय करतेस, चल घरी. लक्ष्मणा सीतेला घेऊन चालले. लक्ष्मण सांगते, दादा अहो ही सीता माता नव्हे हो, ही दगड आहे. हा दगड तुम्हाला कळत नाही. नाही म्हणे, माझी सीता आहे, माझी सीता आहे. लक्ष्मणा तुझ्यामुळे माझी सीता माझ्यापासून दूर गेली. काय झालं असेल लक्ष्मणांना. रामाने कायम हे वाक्य ऐकवलेले लक्ष्मणांना, लक्ष्मणा तुझ्यामुळे माझ्या सीतेला माझा वियोग घडलाय, मला तिचा वियोग घडतो. आजचा जर लक्ष्मण असता तर त्यांनी काय केलं असतं, धनुष्य दिला असता. आता रामा तुझं बघ, मी चाललो आपल्या घरी. सगळं माझं घरदार, माझी बायको सोडून तुझ्याबरोबर आलो. कुठनं आलो, असल्या भानगडीत पडलोय. नसतो आलं तर परवडलं असतं. सगळं करायचं, शिव्या पण खायच्या, असं लक्ष्मण म्हटले नाही आहेत. म्हणून त्यांची मंदिरं होतात. लोक आपली मंदिरं काय, आपल्या घरामधल्या फोटोला, आपल्या पुण्यतिथीला हार बदलला जातो फक्त. इतकी आपली अवस्था आहे. आणि आपण राम आणि लक्ष्मणांवर काय बोलायचो. लक्ष्मणाला खजील झालं, दादा तसं नाही रे, मी खूप प्रयत्न केला त्यावेळेस सीतामाईला समजवण्याचा, पण ते ऐकलं नाही त्यांनी. चल पळत 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 जायचे. सीता 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 म्हणून झाडाला मिठी मारायची. आणि या आईसाहेब दाक्षायणी माता लांब उभ्या होत्या आणि ते असं पाहत आहेत आणि म्हणतात, यांना बघा, आमच्या यांचं खूळ लागले. सीता कळत नाही का, झाड कळत नाही का, दगड कळत नाही का, काय रामाला वेड लागले, वेड लागले, रामाला वेड लागले, रामाला वेड लागले.
सीता माता म्हणाली, अहो एक सीता गेली तर गेली, दुसरी कोणीतरी बघायची ना. अंगणातल्या तुळशीला हिरवा पाला, हा गेला म्हणून तो आला, त्यात काय झालं. ती अवस्था तशीच झाली. आणि तिने विचार केला आता वेळ व्हायची वेळ आली आणि आता वेळ होतीये. तिने रामांना बांगड्यांचा आवाज केला, पैंजणाचा आवाज केला, पण तर रामाचं लक्ष नाही. असे पुढे पुढे चालेत, सरळ बघतायत, खाली बघत नव्हते, वर बघत नव्हते. लक्ष्मणाने विचारलं, दादा खाली वर तरी बघ, मान अवघड येईल रे तुझी, वर तरी बघ, असं इकडे बघ इकडे बघ, सरळच का बघते, खाली का बघत नाही, वर का बघत नाही. अरे लक्ष्मणा, काय रामाचं उत्तर आहे बघा. लक्ष्मणा, खाली बघावं तर भीती वाटते, भीती, आणि वरती बघावं तर लाज वाटते. लक्ष्मणाने विचारलं, दादा भीती आणि लाज तुला कसली. अरे काय सांगू लक्ष्मणा, खाली बघावं तर माझी सासू खाली उभी आहे. सीता माता, सीता कोण, भूमिकन्या सीता, म्हणजे जमीन, ही रामाची सासू झाली. खालची सासू मला म्हणते, वा वा काय जावई मिळाला, माझी मुलगी सांभाळता नाही ना आली तुम्हाला, असं म्हणून खाली बघता येत नव्हतं. वरती बघावं तर लाज का वाटत होती, कारण वरती होता सूर्य. रामाचं घराणे हे सूर्यकुलोत्पन्न, म्हणून वरती सूर्य म्हणते, काय दिवटा माझ्या घरात जन्माला आला की ज्याला स्वतःची बायको सांभाळता येत नाही, म्हणून राम वरही पाहत नव्हते आणि खाली बघत नव्हते, असे सरळ बघत चालले. आणि एका ठिकाणी हिनं विचार केला, आता राम बघत नाहीयेत तर ठीक आहे, त्यांच्या माग जो आहे ना तो तरी बघेल. म्हणून तिने लांबनं हाक मारली, अहो भाऊजी, भाऊजी, अहो लक्ष्मण भाऊजी. हा आवाज ऐकला, रे ग सारे नी 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 सा, रे म पद म प, रे ग सारे नी सा. भाऊजी हा आवाज ऐकू आला, अरे हा आवाज ओळखीचा वाटतोय. म्हणून लक्ष्मण पाहतोय आणि एका झाडाखाली सीता मातेच्या रूपात असलेली दाक्षायणी माता पाहिली. आणि रामाने सांगितलं, दादा, लक्ष्मण सांगते, दादा अहो तिकडे पाहिलं का, पहा 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 पहा, तिकडे पाहिलं पाहिलं. राम म्हणाले, काय बघितलं बाळा. रामाला असं बघित, असं असं बखले पकडलं आणि इकडे वळवलं, बघा महाराज दिसले का झाडाखाली, कोण आहे. अहो दादा, अहो आपल्या आई साहेब आल्या, सीता माता आल्या, सीता माता समोर दिसत आहेत, समोर दिसत आहेत. लक्ष्मण, हो हो, अहो बघा ना, ते ते हे दिसलं का झाड, हो दिसले, त्याच्या मागं ते झाड दिसलं का, हो त्याच्या मागं ते झाड दिसलं का, हो मग त्या झाडाखाली बघा लाल रंगाचं. अहो अरे लक्ष्मण, हो की रे, हो की रे. अहो दादा, मी म्हटलं होतं ना सीता माता, सीता माता हा शब्द ऐकल्यावरती रामाने काय केलं होतं, लक्ष्मणाने असं पकडलं होतं, लक्ष्मणाचे हात झटकन सोडले आणि राम पळत 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 निघाले त्या दाक्षायणी मातेकडे. ती म्हणाली, बघा पळत 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 आलाय, म्हणजे राम बोलतो की नाही बघा. आणि पळत 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 आले आणि राम म्हणत म्हणत आले, आई 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 म्हणून रामचंद्रांनी दाक्षायणी मातेच्या चरणावरती लोटांगण घातलं, साष्टांग नमस्कार घातला. लक्ष्मण म्हणतोय, दादा अरे बायकोच्या पाया पडायला काय 24 साल आहे की काय. अरे ती सीता माता आहे ना, आई साहेब आहेत, आणि आई साहेबांच्या कसल्या पाया पडतोस तू. तेव्हा राम म्हणाले, लक्ष्मणा अरे ही सीता माता आहे असं म्हणताना तुझी जीभ जडली कशी नाही रे. म्हणजे या सीता नाहीत. लक्ष्मणाला वाटलं बहुतेक कोणी राक्षसीने सुंदर रूप धारण करू आली की काय, म्हणून लगेच धनुष्य, नाही नाही म्हणे लक्ष्मणा थांब, ही कोण माहिती आहे, ही कोण आहे माहिती आहे. अरे साधी सुधी नव्हे, ही आलेली स्त्री कोण आहे माहिती आहे. तो राम म्हणे सौमित्रे, तो राम म्हणे सौमित्रे, हे जानके म्हणसी कैसे. तो राम म्हणे सौमित्रे, तो राम म्हणे सौमित्रे, हे जानके म्हणसी कैसे. मग त्याला हे आहे कोण, हे आहे कोण, कैसे. मजनांतक हो का शंभो, मजनांतक हो का शंभो,
त्याची हे सुंदर कार्य. माझं आराध्य दैवत भगवान शंकरांची पत्नी दक्ष राजाची मुलगी दाक्षायणी आली रे. तिचे तुकी जो नर तुकला, तिचे तुकी जो नर तुकला, भवसागर त्याचा आटला. तो राममणी सौमित्रे ये जानते म्हणसी कैसे. तो राममणी सौमित्रे जानते म्हणसी कैसे, म्हणसी कैसे, म्हणसी कैसे. परडा आई म्हटल्यावरती त्या दाक्षायणी मातेच्या स्त्री म्हणजे सीता मातेच्या रूपामध्ये आलेल्या दाक्षायणी मातेतलं मातृत्व जागं झालं आणि पाया पडलेल्याला रामानं उचलून घेतलं. रामा माझं चुकलं. दाक्षायणी रूप सीता रूप गळून पडलं आणि दाक्षायणीचं रूप उभं राहिलं. मला लक्षात आलं माझ्या शंकरांना तुम्ही आराध्य दैवत का वाटता. फक्त मला एक विचारायचंय, तुम्ही सगळ्या झाडांना मिठ्या मारत होता, दगडांना मिठ्या मारत होता, कशासाठी? ते म्हणाले आईसाहेब बघायचंय, थांबा दाखवतो. म्हणून रामचंद्रांनी आईसाहेबांच्या डोळ्यावरनं हात फिरवला आणि सांगितलं आता बघा. आणि रामचंद्रांनी डोळ्यावरनं हात फिरवल्यावरती जेव्हा दाक्षायणी माता पाहते तर ती झाडं आणि दगड नव्हते श्रोते हो. झाडांच्या ठिकाणी हजारो वर्ष तपश्चर्या करणारे ऋषीमुनी होते. दगड नव्हते तर दगडाच्या ठिकाणी ऋषीमुनी बसून होते. का? एक ना एक दिवस राम इथे येतील आणि त्यांचा स्पर्श आम्हाला होईल आणि आम्ही आनंदाने मुक्त होऊन जाऊ. कारण रामा लक्षात आलं, बरं माझ्या पतिराजांना तुझं वेड काय लागला. आता मी त्यांना जाऊन सांगते की तुमची योग्य निवड आहे असं म्हणून निघणार. तेवढ्यात राम म्हणाले आईसाहेब जाऊ नका, जाऊ नका, आता इथेच थांबा, इथेच थांबा. अरे म्हणे रामा थांबीन, पण मी काय म्हणून थांबू इथे? आई तुम्हाला नावाने मी हाक मारलंच की काय, ये माई, ये माई, ये माई, ये माई म्हणून हाक मारलं. म्हणून यमाई रूपाने राहा. तू काई, तू काई, तू काई, तू काई म्हणून ती झाली तुकाई. आणि तुकाई, 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 तुकाई करत करत राम वरदायिनी झाली तुळजाई. आणि जी राम वरदायिनी तुळजाई तीच महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना वरद देणारी तुळजापूरची भवानी माता. परिणाम राम वरदायिनी तुळजापूरची माता आहे. परिणाम रामाला आशीर्वाद दिला आणि भगवान रामचंद्रांना भेटून वरती आल्या कैलासावर आणि दाक्षायणी मातेला पाहिलं आणि भगवान शंकर उठले आणि दाक्षायणी मातेला नमस्कारच केला. आजी ओळखलं का नातवाला? ती म्हणाली आजी आता हे काय नवीन कुळ. तुम्ही रामाची परीक्षा बघायला गेला होता? हो गेले होते. रामाने तुम्हाला काय म्हटलं? आई साहेब. मग मी रामाला माझा वडील मानतो वडे. मग वडिलांची आई कोण झाली? आजी झाली. नाही महाराज मला साजी नाही रे म्हणे, माझ्या आराध्य दैवताची चेष्टा केलीस. आराध्य देवतेची तुझ्या नवऱ्यावर तुझा विश्वास नाही. तुझा नवरा ज्याला आराध्य मानतो त्याच्यावर तू चेष्टा केलीस, त्याच्यावर शंका निर्माण केलीस. आता हे योग्य नव्हे. अशा व्यक्तीवर संशय असेल तर संसार होत नाही. पण हा थोडा राग होता, वाईट वाटलं. तेवढ्यात दाक्षायणी मातेला कळलं आपल्या वडिलांनी म्हणजे दक्ष राजांनी आपल्या पतिराजांना न बोलवता, शंकरांना न बोलवता एक यज्ञ आरंभिला आहे. म्हणून त्या यज्ञामध्ये आल्या आणि आपल्या पतीला न बोलवता होणारा यज्ञ होतोच कसा म्हणून तो यज्ञही उद्ध्वस्त केला आणि स्वतःचा देह ठेवला. परत नवीन देह धारण केला. तो देह म्हणजे पार्वती माता. तो भगवान शंकरांना पुढे प्राप्त झाला. तो विषय वेगळा आहे. मला सांगायचा मुद्दा आजचा ह्या शुक्रवारी भगवंताच्या समोर आख्यान ठेवताना म्हटलं आपण काय ठेवावं, तर जवळच असणाऱ्या तुळजापूर भवानी मातेचं आख्यान ठेवावं. मला सांगायचा मुद्दा भगवान राम असो, भगवान विष्णू असो, भगवान शंकर असो, नाही तर आपला कनवाळू भगवंत असो, ही सर्व चरित्र आपल्याला काय सांगतात?
बाबा रे, आम्ही सुद्धा आमचे सगळ्यांचे संसार असेच ओवाळून ठेवले, म्हणून आमचा आज उत्सव होत असतो. तूही तुझा आयुष्याचा संसार असाच माझ्या पायी वाहून टाक. ज्यांनी संसार सोडलाय ना, जो योग्य पदाला पोचलाय ना, त्याच्याही पायी सगळं व्हायचं असतं. आपण नाही त्या गोष्टी, जो सगळ्यामध्ये रमतो, 501 रुपये द्या मग अनुग्रह देतो, अशाचे अनुग्रह घेऊ नये हो. जो स्वतः खऱ्या अर्थाने परमार्थात वेगळ्या वाटेवर गेला, अशा लोकांचे अनुग्रह घ्यावे आणि आयुष्याचं कल्याण करावं. जर आपलं कल्याण व्हावं ही जर इच्छा असेल, आपला 10वा संपावा अशी इच्छा असेल, तर आपल्या आयुष्यात बार्शी आली पाहिजे. बार्शी म्हणजे 12वा संपवायचा असेल तर बार्शी येऊ दे आयुष्यामध्ये. आणि ती बार्शी येण्यासाठीच तो भगवंत एवढे आहे, डोंट वरी मी आहे, फक्त तू अंबरीश हो रे. म्हणून श्रोते हो, हा वैशाख महिना आहे ना, हा भगवंताचा महिना मानला जातो. का? या एकाच महिन्यामध्ये भगवंताचे 4 अवतार होतात. भगवंताचे 4 अवतार आणि भगवंताच्या भक्तांचे 3 अवतार, असे 7 अवतार एकाच महिन्यात आहेत. अक्षय तृतीया परशुराम, बारसेला भगवंत, पुढे नरसिंह जन्म, पुढे पौर्णिमेला कुर्म अवतार येतो. हे 4 जन्म झाले. 3 भक्तांचे जन्म कुठला? रामानुजाचार्यांचा जन्म, आद्य शंकराचार्यांचा जन्म आणि पुढच्या पंचमीला देवर्षी नारदांचा जन्म. असे 5, असे सांगायचं 7 जन्मोत्सव. म्हणून आपण भाग्यवान आहोत की अशा भगवंताच्या वैशाख महिन्यामध्ये आपल्याला भगवंताचं दर्शन होतं आहे. आपण भगवंताच्या जीवनाची कथा ऐकतो. म्हणून इथून नुसता प्रसाद घेऊन घरी जाऊ नका, तर त्या भगवंताला एवढं सांगा, भगवंता आम्हाला अंबरीश कर. आणि त्या अंबरीशाच्या जसा डोक्यावर तू हात ठेवलास ना, तसाच तुझा वरद हस्त आमच्या डोक्यावरती आयुष्यभर राहो, हीच इच्छा व्यक्त करूया. आणि म्हणूया, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणे देह माझा घडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, प्रभुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखे मंगल हो. सगळ्यांकडनं आनंद उत्सव राहावा. आपल्या घरातली लेकरं बाळं आनंदात राहावी, देवाला हीच प्रार्थना करूया. त्यांच्या मनामध्ये भगवंताविषयी प्रेम राहो आणि तीच थोर भक्ती देवाला आवडते. आज इथे कीर्तनाची संधी मिळाली, त्यामुळे सर्व कमिटीचे, आमच्या दादा बुजुर्गांचे मनापासून आभार. 4 वर्ष ते इथे बोलत आहेत. आज दुर्दैवाने त्यांच्या घरी काही कारण घडल्यामुळे ते आज इथे कीर्तनाला उपस्थित राहू शकले नाही. ते कारणालाही शांतता प्राप्त व्हावी हीच इच्छा व्यक्त करूया. मला सांगायचा मुद्दा, तुमच्या सगळ्यांच्या मनात श्रोते हो, सगळ्यांच्या मनात आपल्या कीर्तनाविषयी, आपल्या धर्माविषयी, आपल्या देवाविषयी असंच प्रेम ठेवा. या जगामध्ये बाकी काही नाही हो. वायू प्रदूषण थांबू शकतं, जलप्रदूषण थांबू शकतं, पण विचार प्रदूषण फक्त आणि फक्त कीर्तनातूनच थांबलं जातं. त्यामुळे कोणाचंही कीर्तन असो, आपण उपस्थित राहा. 2 तास देवाला देऊया हो आपण, तो बाकी कशाला पाहिजे. ते आयुष्य आनंदाचं होतं. म्हणून म्हटलं ना, आपण अंबरीश व्हा आणि त्याला यायला भाग पाडा. आणि ते कसं, या अगदी लक्ष्मीला बाजूला ठेवून तो आपल्याकडे आला पाहिजे, ही भावना ठेवूया आपण. याच्यासाठी आपण लक्ष्मीचं नाही स्मरण करायचं, भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे, ती आयुष्यात भावना ठेवूया. आणि हीच भक्ती आवडते देवा, हेची थोरबती आवडते, हेची थोरबती आवडते. संकल्पावी माझ्या संसाराची, संकल्पावी माझ्या संसाराची, हेची थोरबती आवडते, आवडते देव, आवडते. अंबरीश वरद श्री भगवंत महाराज.